पिंपरी चिंचवड पोलिसांनी डिसेंबरमध्ये 10 गुन्हेगारी टोळीतील 49 गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत म्हणजेच मकोका कारवाई केली आहे। या गुन्हेगारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत। कारवाईत तब्बल 138 गुन्हे दाखल असलेल्या दुधाणी टोळीसह चाकण औद्योगिक भागातील टोळ्यांचा समावेश आहे। पोलीस पथकावर गोळीबाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना सनीसिंग दुधाणी, जलसिंग दुधाणी दोघेही राहणार रामटेकडी हडपसर, मनीष कुशवाह राहणार मध्य प्रदेश व त्यांचे साथीदार यांच्या टोळीवर एकूण 138 गंभीर गुन्हे केल्याची नोंद आढळली आहे। तसेच चाकण येथील ओमकार बिसनारे, अतुल तांबे, रामनाथ उर्फ टिल्या घोडके, रजत सय्यद, दिनेश दिवे व एक अल्पवयीन मुलगा सर्वजण राहणार चाकण या टोळीवर एकूण 14 गंभीर गुन्हे दाखल आहेत। तर चाकण मेदनकरवाडी परिसरातील किशोर उर्फ साईनाथ कुऱ्हाडे, विष्णू उर्फ बाळा कुऱ्हाडे, ओमकार टोके, ऋषिकेश सूळ, मट्या सर्वजण राहणार मेदनकरवाडी चाकण या टोळीवर 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत। मागील काही काळात उच्छाद मांडलेल्या टोळ्यांवर पोलिसांनी मकोका कारवाई केली आहे।